आज ज्योती मॅडमची थोडीशी तब्येत खराबच होती, तरी पण तिने आलूचे पराठे बनवले. का की मी उपाशी नाही राहावं म्हणून. आमची इशू जरा मदतच करत होती, कारण की तिला लावायचं होतं पावडर. मग घातला आपण शर्ट, आपल्याला जायचं होतं कामावरती. मग आपण निघालो इशूला श्री स्वामी समर्थ करून लवकरच रात्री भेटूया असं म्हणून. तर निघालो मित्रांनो. हे बघा छत्रपती संभाजीनगरचं फ्लायओव्हर आहे आणि हे आहे छत्रपती संभाजीनगरचं रेल्वे स्थानक. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो शॉपवरती. आता शॉपवरती आपण पोहोचल्यानंतर आपण चालू करतो एक काम. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं आपले काम चालू असते. तुम्ही तर घरगुती प्रेस केलेलीच असेल. तर घरगुती प्रेस आणि लॉन्ड्रीची प्रेस यामध्ये खूप फरक असतो मित्रांनो. तुम्हालाही चांगलं माहिती असेल की घरगुती प्रेस आणि लॉन्ड्रीवरच्या प्रेसमध्ये किती फरक येतो. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीनं आपले काम चालतं. हे बघू शकता तुम्ही फिनिशिंग आणि हे झालेलं आहे आपलं शर्ट. तर आज काम कमी असल्या कारणाने आपण निघालो आहे घरी. आणि घरी पोहोचताच इशूने रडत होती. इशू म्हणत होती की आईने मला मारलं, कारण की मला तिने कपडे धुवू दिले नाही. तर तुम्ही तिलाही मारा. तर तिची होती तब्येत खराब आणि आपण आणले तिच्यासाठी डाळिंब. तर मित्रांनो,